चला या मॅन ऑफ द मॅच शिशिर आलेला आहे. निलेशजी मांजरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाणार आहे. मी विनंती कर निलेशजी मांजरेकर आपण या. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2024 आणि या स्पर्धेतील आता झालेला मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चला. आणि ही मॅच क्वालिफाईंगची मॅच आहे. ई गटामधून इथे जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 5 मध्ये 5 मध्ये जाईल नाही का. 5 मध्ये जाताना दिसणार आहे. चला ग्रुप ओ मधून जर विचार करायचा झाला तर काल भैरवनाथ श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गोडेकर हा संघ क्वालिफाय होताना पाहिला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला कालिका देवी क्रिकेट संघ अडखळ हा ब ग्रुप मधून क्वालिफाय होणारा संघ. क गटामधून क्वालिफाय होणारा संघ अडखळ फायटर्स क्रिकेट संघ अडखळ. ड गटामधून कोणता संघ आहे तो यानंतर माहीत पडेल, परंतु त्या अगोदर ई गटातला पहिला संघ. परंतु या वेळेला काय घडलंय, चेंडूला फेकू दिलंय. आखू टप्प्याच्या चेंडूला दाखवली आहे दिशा, होतीये गोलंदाजाची दशा. येतोय षटकार, 6 धावा. षटकार आला, 6 धावांची वर्णी लागली आणि या षटकाराने धावफलकाची सुरुवात सुद्धा होताना पाहायला मिळते. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय द बॅटर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक्षा बाटमधून मोठा प्रहार आपण पाहिला. पुन्हा एकदा एवढा आहे. काय जबरदस्त पटका आहे. ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता त्याला मात्र पोलार्डने मिडविकेटच्या डोक्यावरून फेकून दिले सीमारेषा पार 6 धावांसाठी. आता टाकोली संघ विचार करेल की यांना थांबवायचं कसं. टाकोली संघ विचार करेल, पाचरळ संघ विचार करेल की टाकोलीला थांबवायचं कसं. आता ज्या रंगामध्ये हे 2 फटके खेळलेत ना, असं वाटत नाही की कोणत्याही प्रकारे बॅटर थांबेल आणि याला थांबवण्यासाठी काहीतरी विचार करावा लागणार आहे वेगळा. कर्णधार खुश झाले, चेहऱ्यावरती ती लाली आले. शैलेश रक्ते यांच्याकडून 6 ला 6 साठी 5,000 रुपये. शैलेश रक्ते यांच्याकडून 6 साठी 5,000 रुपये. ओहो, जरूरत नहीं थी बताने की, हम तो ऐसे ही मार देते. निर्धार चेंडू आलाय आणि 6 बॉल 6 लांब राहिले, 3 बॉल 3 नाही आले. आता 3 चेंडू 12 धावांची स्थिती धावफलकात ते पाहायला मिळते. परंतु गोलंदाजाची प्रशंसा करेल. 2 खाल्ल्यानंतर सुद्धा जो कमबॅक केला तो अतिशय वाकडण्याजोग्या. इनपुटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी लाफ्ट केलं होतं आणि त्या चेंडूवरती एकाचं रूपांतर 2 धावेमध्ये. चांगली रनिंग भेटून द विकेट. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा प्रभाव जास्त आहे आणि उन्हाच्या प्रभावाबरोबर हवेचा प्रभाव सुद्धा आहे. आणि हवेचा प्रभाव असताना या मैदानावरती धाबा खोऱ्याने बनतात हे आपण मागील 2 दिवसामध्ये पाहिलंय. कालच्या दिवसाचा उच्चांक 91, परवाच्या दिवसाचा उच्चांक 105, आजच्या दिवसाचा उच्चांक तितकासा मोठा दिसलेला नाहीये. 65 पर्यंत आपण गेलोय. आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कोणतीही धाव नाही. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी असेल. 14 धावा दाखल करते. तितकंसं महागडं षटक आलेलं नाहीये या सर्व जर बाबी पाहिलं तर. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आलाय. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नाही. पंच कुठे आहेत? ढूंढो रे साजना. अंपायरना शोधावं लागलं अपील करण्यासाठी, कारण पंच तटस्थ आहेत आणि नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलाय.
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती टीम टाकवली या संघाच्या. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. ज्या ठिकाणी नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. निलेश येताना पाहायला म्हणजे, परंतु राहुलने जर पहिलं षटक हाताळलं त्यामध्ये खूप काही चढउतार आपण पाहिले. निलेशचा सामना करण्यासाठी समोर योगेश यांना आपण पाहतोय, परंतु चांगली बॅटिंग प्रतीक याने केली. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली आहे परंतु कोणती हरकत नाहीये. आणि ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटरच्या माध्यमातून, त्या फटक्यामध्ये तितकीशी अचूकता नव्हती. ताकद तर पूर्ण झोकली होती. हाय बाकलिपचा वापर होता आणि जसा चेंडू बॅटला स्पर्श करेल सीमारेषेबाहेर जाण्या वगैरे गत्यंतर काही नव्हतं. अशा प्रकारे हा फटका प्रचंड आत्मविश्वासाने खेळला होता. परंतु गोलंदाज हा म्हणतो मी काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. यावेळेला भेटलाय, लाईनच्या बाहेर आले आणि त्यानंतर मात्र लेग फ्लिक नाही, पूर्णपणे झोकून देत असताना चेंडूला फेकून दिले लॉंग लेग सीमारेखा पार. षटकार. षटकार आला. षटकाराने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले धावफलकावरती 21, म्हणजेच मगाच्या मॅचच्या टोटल स्कोर पर्यंत जाऊन पोहोचता आलंय. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. बघा हे दोन संघ असे आहेत त्यांनी खूप मोठा संघर्ष करून इथपर्यंत बाजी मारली आहे आणि ही बाजी मारत असताना आता क्वालिफाईंग रेस म्हणजेच इथून क्वालिफाय होण्याचा एकच माणूस. लाऊड अपील पंचांकडून. पंचांनी हात हवेमध्ये दाखवल्यात, बोट उंचावले आणि सांगितलं येस, फलंदाज बाद होईल. इट इज ॲब्सोल्युटली प्लम. माघारी परतावं लागतंय फलंदाज योगेशला. पहिला हादरा टीम टाकवली संघाला. थँक्यू डीजे. धावफलकाचे धावा जर आपण पाहिल्या तर एकंदरीत धावा आहेत 21 आणि विकेट आल्यानंतर चेंडूचा खेळ जर आपण पाहिला 3 चेंडूचा खेळ झाला. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. बघा इथून काय विचार करत असणार आहे बॅटिंग करणारी टीम, किमान 35-40 पर्यंत जावं जेणेकरून या दुपारच्या सत्रामध्ये या धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजाला थोडंसं तरी बळ मिळेल आणि तो दडपण पूर्णपणे पाचरलच्या फलंदाजावरती दिसेल. असं काय अशा मानसिकतेने काहीचा खेळ केला जातोय. पंचाने थांबवलं यावेळेला, कदाचित बेल्स पडली असावी. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस, तिसरा दिवस आहे आणि या दिवसामध्ये
चरणामध्ये आहोत या स्पर्धेच्या. ओहो, जर्मनीला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय मागे, क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय. 1-2 नाही, काढायचे होते 2 पण धावणार कोण? धावणार नाही. बघा काही प्लेयर खेळाडू सुद्धा म्हणतात तो धावणार नाही. इतका विश्वास आहे मैदानात खेळणाऱ्या दोन्ही खेळाडूंवरचा. एका धाब्याने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरं षटक आहे, म्हणजेच 3 षटकाचा सामना म्हणजे स्लॉग जोर हा प्रकारच नाही. तुम्हाला पहिल्या षटकापासूनच चार्ज व्हायचं आहे, चार्ज करायचं आहे. हां, आणि समोरच्या संघामध्ये एखादा चांगला बॉलर असेल तर मात्र तुम्हाला तिथून थांबायचं आहे. अमोल वैराग सारखा जर फलंदाज असेल तर मात्र थांबायचं नाव नाही. कोणी असो समोर, आम्हाला एक मार्गी धावाच बनवायच्यात. यावेळेला नो बॉल आहे, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा असणार आहे. विकेटच्या बाहेर जाणार हा चेंडू होता, त्यामुळे इथे नो दंडित केलं. नोच्या रूपाने दंडित केलं. धावफलकाचे धावा जर आपण पाहिल्या तर आता 23 वरती जाऊन पोहोचल्यात आणि चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 2-4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. काही प्रमाणामध्ये रोखलंय पहिल्या षटकामधल्या धावा बघता. दुसऱ्या षटकामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात धावा आलेल्या नाहीत. ओहो, वॉट अ बॉल, गोल्डन डिलिव्हरी होती या गोलंदाजाची. पूर्णपणे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि त्याला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा मानस दाखवला फलंदाज प्रतीकने आणि त्याच्यामध्ये बीट सुद्धा होताना पाहायला मिळतोय. आता शेवटचा अंतिम चेंडू निर्णायक असेल, विचार करत असणारी टीम पात्र की या धावांना किमान 30च्या आतमध्ये रोखलं जावं आणि त्या अनुषंगाने खेळ सुद्धा होतोय. फुल टॉस, खराब डिलिव्हरी, पायावरती चेंडू. भारतीयांना पायावरती चेंडू हाताळून कधीच चालत नाही. कोणी असो, कोणताही भारतीय खेळाडू असो, पायावरचा चेंडू आला की त्याच्यावरती फटका पडलाच. चेंडू गेला यावेळेला पाकड स्क्वेअर लेग सीमारेखा पार. षटकार, 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती टीम टाकवली या संघाच्या. अजित अँड केतन षटकार आला, षटकाराने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 29 वरती, म्हणजे शेवटच्या अंतिम षटक आता बाकी आहे. युवा चषकातील मागील काही वर्षांमध्ये मानकरी कोण कोण ठरलेत याची सुद्धा चर्चा केली जाणार आहे. यस कौशिकजी, टॉससाठी बोलवायचं. तांबडीवाडी संघाचा संघनायक आणि आदर्श कुडूक कर्णधार टॉससाठी या. काय बोलता? आणि हो, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. ड्रीम 11चा लाईनअप आलाय. हातातले कामं बाजूला ठेवून आपण टीम लावा, गेम हम खेलेंगे. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद होतील. मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज रोहित बॅक टू द डिपार्ट. थँक्यू. बघा खरोखर सांगतोय लाईनअप आलेली आहे. कोणाची चुकून बघून राहिले असेल लावून घ्या, नाहीतर खेळायच्या नादामध्ये लाईनअप विसराल तुम्ही. आमचे विकासजी खांबे आता लागलेत कामाला, पूर्णपणे चेक करतायत कोणाला घेऊ, कोणाला कॅप्टन बनवू. लखनौ बॅटिंग आहे का, आरसीबी आहे, KKR, आणि संध्याकाळी कोणाची मॅच आहे त्यामध्ये आपसमधले दोस्त दुश्मन. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. या 5 मध्ये तुम्हाला किमान 10 बनवायच्यात आणि त्या 10 बनवण्याचा प्रयत्न केला जातोय का. उजव्या इष्टीच्या बाल, हो व्हॉट अ कॅच, शानदार झेल. लपकलाय, चिपकला काय माहित नाही पण लपकलाय जरूर. फलंदाज बाद होईल आणि मोठा विकेटचा पदक. जसा आला नवीन फलंदाज शैलेश तसा मैदानाबाहेर तो जाईल, गॉन.
थँक्यू डीजे. बघा मित्रांनो, आपण इथे एंटरच्या लॉटला खेळतोय म्हणून काही हरकत नाहीये, परंतु टाइमआउट हा नियम सर्वांना माहीतच असेल. अँजेलो मॅथ्यूजला चांगल्या प्रकारे माहित आहे. विश्वास नसेल त्याला फोन करून विचारा. अँजेलो मॅथ्यूजला टाइमआउटचा रूल माहित आहे आणि त्यांनी कशा प्रकारे तो बाद झाला होता ते तुम्ही सर्वांनी पाहिलं होतं. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, अगोदरच डिसाईड करा कोणाला आतमध्ये पाठवायचं कोणाला नाही. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शांता डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेली आणि त्यानंतर मात्र धावचीची संधी. हो इथं काय घडलंय? जसा आला तसा पुन्हा एकदा माघारी. विकेट विकेट आणि विकेट. विकेटची परंपरा कायम आहे. एक मात्र चांगली बाब की स्ट्राईक एंडवरती आता सूरज दिसणार आहे. थँक्यू डीजे. 29 वरती धावफलक थांबलेलं. 3 चेंडूवरती एकही धाव आली नाही आणि हे 3 चेंडू काय सांगतात? पूर्णपणे मोमेंटम जो आहे तो शिफ्ट आहे. मोमेंटम शिफ्ट असताना येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय मोठा प्रहार बोलला जाईल का? मोमेंटम शिफ्ट असताना जर का मोठ्या फटक्यासाठी गेले तर विकेट येण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे या मोमेंटमला सर्वप्रथम आपल्या बाजूने फिरवण्यासाठी असा योग्य फटका मारणं गरजेचं आहे. पाहूयात सूरज प्रतीक, माफ करा सूरज नाही प्रतीक आहे. प्रतीक कशा प्रकारची बॅटिंग करतोय, कारण प्रतीककडे ती क्षमता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाभ केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. सीमारेखा पार. 1 बाउन्स, चौकार. जवळजवळ हा कॅच कन्वर्ट होण्यातच जमा होता, परंतु जो लॉंगॉनचा कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक होता तो इतका मंद गतीने चेंडूच्या दिशेने गेला की नंतर आवाक्या बाहेर परिस्थिती गेली होती. आणि म्हणूनच सांगतो, जोपर्यंत ती वेळ आहे तोपर्यंत कार्य करून घ्या. वेळ गेल्यानंतर तुम्ही कितीही मेहनत करा, काही होणार नाहीये. मोठा फटका चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल काढी, स्वतः यष्टरक्षकाने टिपलाय झेल. संपलाय प्रतीकचा खेळ. मोठ्या विकेटचं पतन. बिग ब्लू गॉन. गाणं वाजलं त्यामध्ये ताकवलीचा उदो असा आवाज येत होता. ताकवलीचा उदो असा आवाज येतो. 33 धावा दाखल करते. 33. 3-3. शेवटच्या अंतिम चेंडू मला वाटतं बाकी आहे. लास्ट बॉल आहे. यस, आणि या शेवटच्या चेंडूवरती काय मोठा फटका येईल का? मोठा प्रहार अपेक्षित आहे, कारण जर का 33 वरून 6 आला तर 40चं टार्गेट बनेल. ते 40चं टार्गेट हे तितकंच सोपं जाणार नाही. परंतु इथून जर का विकेट 1 अशा काही धावा आल्या तर मात्र हा सामना पुढे बॅलन्स. या सामन्याचा रिझल्ट काय येईल हे सांगता येणार नाहीये. पाहूयात काय घडतंय. मोठा फटका मारण्यासाठी गेले जरूर. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. तोपर्यंत एकाचा रूपांतर 2 मध्ये. तिसऱ्या धावेसाठी क्षेत्ररक्षक बॅटर चालल्यात. धावचीची संधी आणि फलंदाज बाद. फक्त 2 धावा काउंट होतील. 2 धाव्यांची धावपल करती. धावा ऍड होत आहेत आणि किती 35 धावा धावपल करती. 36चं लक्ष ठेवलं गेलंय टीम यंगस्टार क्रिकेट संघ पाचरळ या संघासमोर टाकवली संघाच्या माध्यमातून. चर्चा केली जाणार आहे, परंतु त्या अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. सुधीर करावडे यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार जीत करावडे या. अध्यक्षांचा मान खाली. जीत करावडे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार तिथे जॉईन व्हा. ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी, ज्याने काल 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. आज या वैभव लांबे यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला हो टॉस उडायला गेलाय. कोण जिंकला?
आदर्श कुडूक आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आदर्श कुडूक संघ जिंकतो टॉस आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. तुर्तास भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर, कालिका देवी क्रिकेट संघ अडखळवन, अडखळ फायटर क्रिकेट संघ अडखळ या तिन्ही कर्णधाराने तयार राहायचंय. चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. या तिन्ही कर्णधारांनी पाहिजे तर मंचाच्या बाजूला येऊन थांबायचंय. हा, आणि त्या चिठ्ठीवरती नाव असणार आहे अ ब क ड ई. अगदी बरोबर. कौशिक पुष्टू यांना खूप चांगला अनुभव या गोष्टीचा आणि ते आपला अनुभव शेअर करत असताना. परंतु 2017 पासून सुरू झालेली परंपरा ती आठवावी लागणार आहे. लोकरवण संघाने 2017-2018 गाजवला आणि ही युवा चषकाची ट्रॉफी आपल्या नावे केली. 2000 ज्यावेळेला 19 मध्ये आपण आलो त्यावेळेला केसीसी माफरळ या संघाने आपल्या नावे केला होता हा युवा चषक. ज्यावेळेला 2020 मध्ये आलो, 20-21 कोविडमुळे स्टॉप होती, ही टुर्नामेंट झाली नाही. आणि 22 मध्ये ज्यावेळेला गेलं तेव्हा SGR आंबवणे या संघाने ती फायनल मारली होती. ज्यावेळेला 23 मध्ये आलो त्यावेळेला अडकल फायटर या संघाने हा युवा चषक आपल्या नावे केला होता. आणि डिपेंडिंग चॅम्पियन अजूनही या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान जिवंत आहे. त्यामधला लोकरवण संघ ज्याने मारली ती फायनल तो बाहेर आहे, मापळ संघ बाहेर आहे, SGR आंबवणे बाहेर आहे. आता फक्त अडखळ हा एकमेव संघ आहे त्याने हा युवा चषक या अगोदर मारलाय, तो सुद्धा मागील वर्षी. म्हणजे डिपेंडिंग चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये अजून आव्हान जिवंत ठेवून आहे. आणि त्यानंतर आता तुर्तास चालू असलेल्या लढतीमध्ये ग्रुप ई मधून कोणता संघ क्वालिफाय होईल? ओम भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवली की श्री की यंगस्टार क्रिकेट संघ पासरळ या दोघांपैकी. आणि चला तयार आहे. सर्वे स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा हात फैलतायत, सांगतात येस इट इज अ बाईट, अतिरिक्त धाव. आणि दुसरी बाब काय, गुडेगर संघाचं एक मोठं स्वप्न आहे युवा चषक आपल्या नावे करण्याचं आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांची वाटचाल झाली आणि त्या संघाचं अस्तित्व अजून जिवंत आहे या स्पर्धेमधलं. अडखळवनला सुद्धा वाटते की ही ट्रॉफी आमच्या नावे व्हावी. अडखळला वाटते की आम्ही लगातार दुसऱ्या वर्षी चॅम्पियन व्हावं. गोडेगरचं खूप मोठं स्वप्न आहे. आणि त्यानंतर बाकीचे उर्वरित संघ आहेत जे ई आणि ड गटामधून येणार आहेत त्यांना सुद्धा तेच वाटत असणार आहे. इच्छा तर सर्वांची आहे आणि या स्वप्नाची पूर्तता कोणाची होते ते सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. अंतिम चरणामध्ये जशी स्पर्धा येईल त्यावेळेला या सर्व बाबी आपल्या समोर येतील. तुर्तास मॅचला सुरुवात झाली. धावांचा पाठलाग 36 करायचा. 1 चेंडू 1 बॉल 2, 1 चेंडू आणि 2 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती निरंजन गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 षटकांचा सामना आहे. मोठं ब्लास्ट करावे लागणार आहेत बॅटर्सना, नाही झाले तर अडचणी वाढतील. आणि पहिला ब्लास्ट झाला. इसी की उम्मीद थी, उम्मीद के ऊपर खड़े उतरे और गेंद को भेज दिया इसी मारे के बाहर 6 रनों के लिए. व्हाट अ शॉट बाय द बैटर. रोहन पारदुले, शानदार बॅटिंग. आणि जसा रोहनच्या बॅटमधून षटकार येईल तसं आमच्या 12th मॅनला सुद्धा थोडंसं हसू येईल. नाहीतर तो प्रत्येक डॉट आले की डोक्याला हात लावून बसतो. 12वा आणि 13वा 14-15 दुसऱ्या डगआउट मध्ये आहेत. त्यांची तर वेगळी चर्चा असणार आहे. याला कशाला पाठवली, त्याला कशाला पाठवली. चालतं, प्रत्येक घरघरची कहाणी आहे. ओहो क्या बात आहे. व्हाट अ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. लाऊड अपील पंचांकडे केली गेली. योगेशची अपील पाहण्यासारखी होती, बाकी कोणाची नाही. योगेशने खूप चांगली अपील केली. कोणत्याही प्रकारे हालचाल नाही, डायरेक्ट फक्त हात वरता आवाज. 3 चेंडू आणि 9 धावा. ग्रेट स्टार्ट. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला 12च्या सरासरीने पुढे जायचंय. सध्या तरी ज्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात याला पाहता आस्किंग रेटला पूर्णपणे भेदण्याचं काम केलंय.
फलंदाजी करणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी खास करून रोहनने त्याची प्रशंसा केली तर एक मोठा फटका लगावला आणि सर्वेशने त्याला स्ट्राईक दिली. हो हो, यावेळेला बॅट अगोदरच उडवली गेली, बॅट अगोदरच फिरवली गेली आणि उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू सरळ गेलाय समांतर दिशेमध्ये. कोणत्याही प्रकारे वळण नाही, ना ऑफसाईडला बाहेर ना आतमध्ये येणारा चेंडू, काही घडलेलं नाहीये. सरळ स्ट्रेट यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल येतोय आणि गोलंदाजाला कुठे ना कुठेतरी दिलासा मिळतोय या चेंडूने. लास्ट बॉल रिमेनिंग. मोठा फटका, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, झेल तुटलाय. ही कॅच सुटली की मॅच सुटली? ही मॅच अशा प्रकारच्या झेल सोडून बनणार नाहीये. तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी भले तुमच्याकडे 36 धावांचं पाठबळ असलं तरी सुद्धा तुम्ही जर का या कॅच नाही कन्वर्ट केलात तर कदाचित या मॅचला तुम्हाला गमावावं लागेल. पकडो कॅच जितो मॅच अनेक जणांच्या मुखातून आपण ऐकलंय आणि ज्या ज्या वेळेला कॅच सुटतो त्या त्या वेळेला त्या फलंदाजाचा आत्मविश्वास तो डबल होतो आणि त्यामुळे कदाचित आता फलंदाज सुद्धा आत्मविश्वास तेच बोलणार आहे. बघा, एक और बडा हिट, चेंडूला फेकून दिलाय सरळ कोणाच्या डोक्यावरून सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार शानदार युवा षटकार. थँक्यू डजे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावपल करतेत. अध्यक्ष पेनल्टी लागेल तुम्हाला. सौरव यांचा आयकॉन सुनील गायकवाड यांचा खेळाडू होता, मग ताकद असणारच आहे. काल थोडक्यात चुकले नाही तर 3,500 मिळाले असते. कालचे 3,500 हे सर्वांच्या नजरेत होते आणि त्यामध्ये राहिल शेख यांच्याकडून 2,000 रुपये होते. आता बॉलच्या बॉक्सची आम्ही चर्चा करतोय, बाकी नाही. आमच्या टेबलवरती बॉलचे बॉक्स चालतात. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. धावपल कधी धावा 16 आहेत. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 12 मध्ये 20. काय या सामन्याला फिनिश केलं जाईल का? विकेट नाही आली ही जमेची बाजू बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. क्षमता दोघांमध्ये आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फिंगल रोल करणारा चेंडू हाताळला गेलाय जेणेकरून टप्पा पडला तर चेंडू आतमध्ये आलाय. अनेक असे खेळाडू होते ते ऑफ कटर गोलंदाजी करताना दिसलेत. त्यामुळेच मला वाटते सर्वच खेळाडूंना या चेंडूचा काहीतरी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे फलंदाजांना स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. बघा, अडचणी आता अशा वाढल्यात की सर्वेशला सर्व काही आपलं करायचंय पण तिथं त्याच्या बॅटला काही बॉल लागत नाहीये. टेन्शन वाढतं डगआउटमध्ये बसलेल्या खेळाडूंचं, कारण तिथे त्यांना स्ट्राईक हवी आहे रोहनची. ज्या रोहनने 2 षटकार लगावलेत, जर का रोहनला स्ट्राईक मिळाली नाही तर उभा राहून डिमोटिवेट होईल आणि त्यानंतर मात्र मोठे पटके लावून मॅचला फिनिश करणं सोपं राहणार नाही. मॅग्निफिसंट बॉलिंग, लगातार 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाने हाताळले गेले. आता क्षेत्ररक्षक मात्र धोंडो रे साजना, चेंडूला शोधतोय कुठे नक्की गेलाय, हाताला लागून राहत नाही जवळ. आता खरी मजा येणार आहे. एका धावेची वृद्धी झाली आहे, धावफलक वधारले, एका धाव्याने 17 वरती जाऊन पोहोचले आणि असं असताना स्ट्राईक एंड वरती मात्र रोहन आलाय. या रोहन नावामध्ये खूप मोठा दम आहे. पहिल्या दिवसामध्ये रोहन बघितला अक्षरशः आग ओघत होता लोकांकडून. मोठा फटका, लेग फ्लिक, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आहे. ओहो, व्हॉट अ एफर्ट. झेलचा प्रयत्न केला, झेल टिपलेला नाहीये. 1चं रूपांतर 2 मध्ये झालंय. लेग फ्लिक केलं होतं, पायावरच्या चेंडूला मात्र बॉटम एंडला युटिलाइज करून सीमारेषा पार धाडायचं होतं, परंतु तितकं मोठं युटिलायझेशन झालं नाही. गतीमध्ये थोडासा परिवर्तन होतं, गतीमध्ये कमीपणा होता. जर का हा थोडासा तेज तर्रार चेंडू असता कदाचित बाउंड्री लाईन क्लिअर झाली असते आणि मिड विकेटला भेदून हा चेंडू गेला असता 6 धावांसाठी. तसं झालेलं नाहीये. मोठा फटका यावेळेला नाही थांबणार आहे. चेंडू क्लिअर करतो मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार, षटकार. पाच चेंडू आणि 25 धावा झाल्यात. अजून 11 धावांची गरज आहे. पण मॅच इतकीशी अजून फसलेली नाही आहे. 7-11 या इक्वेशन मध्ये मॅच आहे आणि 7-11चं इक्वेशन वाचवलं सुद्धा जाऊ शकतं. 1 विकेट का फासला आहे. रोहनची जर का विकेट मिळाली ही मॅच पुन्हा बनेल, कारण आपण पहिल्या दिवसावरून आतापर्यंत 3 मॅच 1 बॉल 1 वरती येताना बघितल्यात. मोठा फटका,
रोहन है तो मुमकिन है, ये अदाकारी है रोहन की, ये सुनहरी पेशकश है रोहन की, हम है तो मुमकिन है। चंडू सीमा का पार, षटकार, व्हाट अ कमिटमेंट बाय द रोहन। नाही, त्याने थंब दाखवला आता 6 बॉल किती 5 ची गरज आहे, 6 बॉल 5, परंतु टेन्शन काय, सर्वे स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला रोहन आहे, विकेट नाही गेली ही जमेची बाजू जरूर आहे, परंतु जो काय या मॅच दरम्यानचा सर्वेचा जो काय ग्राफ आहे तो थोडासा समाधानकारक नाही राहिलेला आहे. आणि चुकी सर्वात मोठी काय झाली आहे, तो झेल ज्यावेळेला सुटला त्यावेळेला इथे 4-5 जण म्हटली पकडो कॅच जितो मॅच, हा झेल सुटलाय, कॅच तर नाही ना सोडला, हे माझ्याबरोबर बाकीचे जण पण बोलले होते. कदाचित तसंच चित्र पाहायला मिळते, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. गोलंदाज मार्क वरती येतोय रोहन का दिन है तो रोहित का भी हो सकता है, फरक काय न आणि तच आता आहे. स्ट्राइक रोटेट के लिए आणि इथे एक धाव, डाऊन कंप्लीट. आता 5 मध्ये 4. सुनीलजी गायकवाड या मॅचचा धरून आनंद घेत असताना श्याम, परंतु चर्चा एमपीएल ची सुद्धा होते या स्पर्धेला, कोणाचा आयकॉन कोणामध्ये आहे, कोणाचा आयकॉन कोणामध्ये नाही, कोण सोडतोय कोण धरतोय, याची सगळी चर्चा चालू आहे. म्हणजे पुढच्या वर्षी मला वाटत नाही की छोटं मोठं होईल. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेपर्यंत बॉडी, चेंडू मागे निघून गेलाय. हा चेंडू मागे गेल्यानंतर कालच्या दिवसाची शेवटची मॅच दिसली आणि चेंडू क्लिअर करतो सी मारेगा पार, चौकार. टॉप 5 मध्ये संघ दाखल होतोय. संघाचं नाव आहे यंगस्टार क्रिकेट संघ 5 रे, 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. फलंदाजचं नाव आहे मिस्टर रोहन. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानात दाखल व्हायचंय. तांबडीवाडी आदर्श कुडूक